NDTV मराठी प्रस्तुत महाराष्ट्राचा जाहीरनामा को पॉवर्ड बाय सुखी जीवनाचा मंत्र आणि राजश्री लॉटरी या कॉन्क्लेव्हमध्ये आता आपण पुढे वळणार आहोत. कधी क्रिकेटच्या मैदानात रमतात, राजकीय शिवारातही सदैव राबतात, ठाकरेंच्या सपुत्रांना खुपतात, राज्यात भाजपच्या ताकदीसाठी राहतात दक्ष, तर मुंबई महानगरपालिकेवरही असतं त्यांचं लक्ष. असे आहेत मुंबईतले भाजपचे शिलेदार आशिष शेलार. आता विधानसभेत वांद्रे पश्चिममधून ते निवडणुकीला उभे आहेत. मतदारसंघासह महाराष्ट्रासाठी त्यांना काय करायचंय, क्रिकेटच्या मैदानात आणखी पुढे किती ओव्हर्स टाकायचं आहे, जाणून घेऊया त्यांच्याचकडून. त्यासाठी माझ्या सहकारी डॉक्टर कविता राणे यांना विनंती करते की त्यांनी पुढची सूत्र हाती घ्यावीत आणि आशिष शेलार यांना मंचावर घेऊन यावं. नमस्कार. या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला आशिष शेलारजी स्वागत करताना मला थोडंसं दडपण आहे. ते दडपण काय ते मी सांगते. त्याचं झालं असं की याच कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा जाहीरनामामध्ये सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस येऊन गेले. त्यामुळे त्यांना विचारलेले प्रश्न मला तुम्हाला विचारता येणार नाहीत आणि म्हणून माझी थोडीशी अडचण आहे. आत्ताच्या 2024च्या निवडणुकीला सामोरं जात असताना आशिष शेलार यांचं नाव घेतलं की माझ्या पुढे 2-3 गोष्टी येतात. त्या 2-3 गोष्टींमध्ये एक म्हणजे मुंबईची जबाबदारी घेणारे आशिष शेलार मला दिसतात. महाराष्ट्रामध्ये भाजपचे स्टार प्रचारक म्हणून जाणारे आशिष शेलार मला दिसतात. आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपल्या भावाच्या मतदारसंघामध्ये लढणारे आशिष शेलार सुद्धा दिसतात. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं आशिष शेलार यांच्यासाठी सोपं आहे की आव्हानात्मक आहे, किंवा यातली कुठली जबाबदारी आव्हानात्मक आहे? जबाबदारी कुठली असली तरी ती आव्हानात्मकच असते असं मानणाऱ्यापैकी मी आहे. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणूक नवीन आव्हान घेऊन येत असते. त्याला वेगळ्या दिशेने वेगळ्या पद्धतीने पाहावं लागतं असं माझं मत आहे. एक कॉमन आहे की मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे मी जमिनीवर राहून काम करतो. तो माझ्या मतदारसंघात असेल, मुंबईतल्या 36 विधानसभांमध्ये असेल, भावाच्या मतदारसंघात असेल. स्टार प्रचारक वगैरे ठीक आहे, ते असतात यादी वगैरे, त्यात काही विशेष काही नसतं. आणि ओव्हरऑल महाराष्ट्राला माझी जबाबदारी आणि माझी आठवण महाराष्ट्र भाजपला बैठकांपुरता असते, तेवढं मी असतो. तुमच्या मतदारसंघामध्ये निर्धास्त आहात? मी आत्ताच म्हटलं कुठलीच निवडणूक ही मी लाईटली घेत नाही, म्हणजे त्याला आपण म्हणू सहजतेने घेत नाही. याचं कारण प्रत्येक निवडणुकीत मगाशी सुद्धा आपण चर्चा ऐकली की कुठला मुद्दा कधी कसा काय टर्न घेईल, तुम्ही काय बोललात, काय गेलं, काय समजलं, काय परसेप्ट झालं, या सगळ्या गोष्टी खूप कधी कधी तुमच्या मुळे घडतात, कधी कधी तुमच्यावर घडतात, कोणाच्या तरी मुळे. म्हणून या सगळ्यामध्ये दक्ष राहणं हे अतिशय आवश्यक असतं आणि आम्हाला संघवाल्यांना तर दक्ष राहायची सवयच आहे. महाराष्ट्राचा जाहीरनामा या NDTV मराठीच्या पहिल्या कॉन्क्लेव्हमध्ये आपण बोलतोय. महाराष्ट्राच्या जाहीरनाम्यावर बरीच चर्चा झाली. तुमच्या अगोदर जसं मी सांगितलं फडणवीस साहेब बोलले, त्याच्यानंतर पंकजा मुंडे आल्या होत्या, त्याही बोलल्या. पण तुम्हाला बाकी मी महाराष्ट्राचा जाहीरनामा नाही विचारणार. मी तुम्हाला हे विचारेन की भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबईचा जाहीरनामा काय आहे? काय दिसतात तुम्हाला मुंबईचे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे 2024च्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना? खऱ्या अर्थाने मुंबईकर ईज ऑफ लिव्हिंग मागतोय. मराठीत ते काय करायचं कदाचित माझ्यापेक्षा तुम्हाला किंवा अन्य सहकारी करू शकतील. पण ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे त्याची सुरुवात झाली आहे. म्हणजे उपनगरीय रेल्वेतल्या प्रवाशांना थोडीशी मोकळीक मिळू शकते अशी सुरुवात मेट्रोने झाली आहे. मुंबईतले मेन महत्त्वाचे जे रस्ते आहेत त्याला पर्याय कोस्टल रोड मिळून ट्रॅफिक कंजेशनच्या विषयाला डिकंजेस्ट व्हायला सुरुवात झाली आहे. पण या सगळ्यात अजून बऱ्याच गोष्टी या मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या जगण्यातल्या या हव्या आहेत. मोर नंबर ऑफ पार्किंग प्लेस हवे आहे, उच्च दाबाचं पाणी हवं आहे, पुरेसा वेळ मिळणारं पाणी अजून मिळत नाही आहे, वॉटर लिकेज अजून सापडत नाही आहेत. मुंबईत त्या ठिकाणी पर्यटन स्थळांचा विकास पाहिजे तेवढा अजून झाला आहे असं माझं मत नाही आहे. मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये समुद्र मार्गाचा उपयोग अजून झालेला नाही आहे.
ईस्टर्न कोस्ट जो आहे, या ईस्टर्न कोस्टला अजून उपयोगात आणलेलं नाही आहे. मला वाटतं एक अजेंडा आहे आणि हेच आमचा जाहीरनामा आहे, हेच आमचं स्वप्न आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करतो. आणि ते केंद्र सरकार, राज्य सरकार आणि येणाऱ्या काळात महानगरपालिका, मुंबईत महानगरपालिकेचा रोल मोठा आहे. त्यामुळे त्यात सुद्धा याच विचारांची आणि या पद्धतीने ईज ऑफ लिव्हिंगचा अजेंडा घेऊन चालणारी मंडळी आली पाहिजेत. आणि मग त्या अर्थाने मुंबईकरांना पुढच्या 5 वर्षामध्ये खूप मोठी प्रगती, विकास आणि ईज ऑफ लिव्हिंग देण्याची आमची भूमिका आहे. लोकसभेच्या निवडणुका काही फार दूरच्या नाही आहेत, अगदी नजीकच्या काळामध्ये आपण बघितलेल्या आहेत. भाजपाला अपेक्षित असलेलं यश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळू शकलं नाहीये आणि त्याच्यानंतर फार थोडा काळ गेला. पण त्या फार थोड्या काळामध्ये एक अर्थसंकल्प सादर झाला, त्यात वेगवेगळ्या योजना जाहीर झाल्या, त्यानंतर सरकारनं त्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अभूतपूर्व कार्यक्रम घेतले, ज्याला राज्याचे मुख्य नेते उपस्थित राहिले. या सगळ्यामुळं परिस्थिती आता थोडीशी सावरलेली दिसते. जे लोकसभेच्या आधीचं चित्र होतं ते बदललेलं दिसतंय महायुतीसाठी, भाजपसाठी. खरं आहे, आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. आम्ही त्याचं अवलोकन केलं, आत्मचिंतन केलं, भाजप म्हणून पण केलं आणि NDA म्हणून म्हणजे महायुती म्हणून पण केलं आणि त्यातनं आम्ही बाहेर आलो आहोत. यात सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो लक्षात आला तो म्हणजे फेक नरेटिव्हचा सुद्धा आहे. आणि मग या फेक नरेटिव्हमध्ये ज्याला आम्ही एका अर्थाने दुर्लक्षित केलं, आमची चूक आहे आणि त्यामध्ये बसलेला फटका मोठा होता. नंबर 2, ही निवडणूक महाराष्ट्रापुरता जर आमच्यापेक्षा आमच्या विरोधकांना यश चांगलं आलं असेल तर त्या 3 पक्षांच्या मेहनतीवर नाही आलं आहे, केवळ फेक नरेटिव्हवर नाही आलं आहे. आमच्या या सामाजिक आयुष्यामध्ये जगणाऱ्या काही संस्था, संघटना आणि त्यातले अर्बन नक्षल यांनी मिळून एकत्रित केलेला प्रयत्न, याचा सुद्धा त्यांना फायदा झाला, त्याला आम्ही कमी लेखलं. आणि मग या सगळ्यातून जेव्हा लक्षात असं आलं की अरे खरं बोलायचंच नसेल, रोज सकाळी 9 वाजता उठून काहीतरी विचित्रच बोलायचं आणि मग त्या अजेंड्यावर तो दिवस काढायचा आणि मेन अजेंड्यावर लोकांना येऊच द्यायचं नाही, मग हे बरोबर नाही. हे राजकारण म्हणूनही बरोबर नाही, राज्य म्हणूनही बरोबर नाही. आणि मग एक इकोसिस्टीम आहे, मग इथून सरोदे उठतील, तिथून वागळे उठतील, तिकडून अजून कोणतरी उठतील. ही इकोसिस्टीम, त्यातला जो अन्वयार्थ त्यांना काढून केवळ मोदी आणि भाजप नको या त्यांच्या काविळीपोटी त्यातनं एक नरेटिव्ह पूरक विरोधकांना निर्माण करतील, या सगळ्याला थेट उत्तर दिलं पाहिजे. आणि थेट उत्तर ग्राउंडवर पण, थेट उत्तर मीडियामध्ये सुद्धा, थेट उत्तर संवाद मतदारांशी करून सुद्धा. हा भाग सुद्धा आम्ही सुधारला, योजनांचा भाग समोर आणला, त्या योजना पोचवण्याचा कार्यक्रम केला. मग तो शेतकरी, विद्यार्थी, माता भगिनी, वयोवृद्ध, केवळ लाडली बहिणा आहेच, पण या सगळ्या ठिकाणी सुद्धा पोचवण्याचा अगदी टोळपर्यंत. आणि मग यातनं काय लक्षात आलं असेल तुमच्या, तर लोकसभेमध्ये वी आर ॲट रिसिव्हिंग एंड, आम्ही उत्तरं देत होतो. आता आमच्या योजनांवर ते प्रश्न निर्माण करू बघतायत, ते कोर्टात जात आहेत, ते याच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे गोल पोस्ट शिफ्ट झाला आणि ते यश मात्र आम्ही 3 पक्षांनी मिळून मिळवलं. आणि यामध्ये मला असं वाटतं जशी तिथे खोटं पसरवणारी इकोसिस्टीम कामाला लागली, तशी आमचं सत्य, आमच्याबद्दलची खरी चर्चा खाली जमिनीवर करणारी आमची सहकारी संघटना सुद्धा, अतिशय विचार संघटना प्रामाणिकतेने मदत करते, याचाही उल्लेख मला करावा लागेल. तुम्ही मगाशी त्या इकोसिस्टीममध्ये बोललात, त्याच्यामध्ये काही संस्था म्हणालात आणि एक शब्द वापरलात की अर्बन नक्षलवाद. काय आहे हे नेमकं? नाही, खऱ्या अर्थाने कुठली व्यवस्था, या देशातली व्यवस्था नाहीच. मग तुम्ही सुप्रीम कोर्ट घ्या, माझ्या बाजूने लागला तर तो बरोबर, अन्यथा ही सुप्रीम कोर्ट व्यवस्था चूक. ईडीने 100 पैकी 99, 98, 96, 95, 90 काय आकडा घ्यायचा तो घ्या, त्या 90पर्यंतच्या चोरांना पकडलं, पण उरलेल्या 10मध्ये पॉलिटिकली माझ्या अडचणीत असलेल्या लोकांना पकडलं. ही व्यवस्था वाईट, हायकोर्ट्स वाईट, मॅजिस्ट्रेट्स कोर्ट वाईट, इन्कम टॅक्स वाईट, या ठिकाणी असलेल्या पोलीस यंत्रणा वाईट, CBI वाईट. एक जगामध्ये एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न
भारत विरोधी काही लोक प्रयत्नपूर्वक करतायत आणि त्यांचा अजेंडा हाच आहे. ते सकारात्मक कधी बोलतच नाहीत. त्यांच्या सकारात्मक सूचनाच नाही. या देशात लोकशाहीच नाही. या देशातला पंतप्रधान लोकांशी बोलतच नाही. या देशामध्ये निवडणूक प्रक्रियाच नाही. मी असे तुम्हाला 150 मुद्दे सांगेन. म्हणजे एनडीटीव्ही नाहीच असंही ते म्हणतील. इथपर्यंतची चर्चा करणारी जी मंडळी आहेत पण त्यात यांचा फक्त हेतू political काय? आहेत की नॉन पॉलिटिकल पण? त्यांचा हेतू एकच आहे. या देशामधल्या ज्याला आपण मजबूत होणाऱ्या प्रतिमेवर जगामध्ये घालायचा आणि मग त्यासाठी एक ज्याला म्हणू आपण विपर्यासाचे मुद्दे सिलेक्टिव्हली शोधून काढायचे आणि त्याच्यावर हो हल्ला करायचा. त्याच्यावर अकॅडमिक चर्चा करायची नाही. मला तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण त्या इकोसिस्टीममधले एक सो कॉल्ड अर्थतज्ञ, मी नाव घेत नाही त्यांचा मी एका चॅनेलवरला दिलेला यूट्यूब इंटरव्ह्यू म्हणा का चर्चा म्हणा, आणि BSTवर ते बोलत होते सद्गृहस्थ, आणि जगामधल्या ट्रान्सपोर्ट रचनेवर ते बोलत होते. शेवटला त्यांनी पूर्ण BST कशी वाट लागली वगैरे वगैरे ते सगळं मांडलं. ठीक आहे. शेवटला त्यांना हे मान्य केलं स्वतःही की जगात कुठलीच ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही प्रॉफिटमध्ये चालत नाही, पण तरी मी BST बद्दल बोलतोय. अशी ही अर्थतज्ञ मंडळी आहेत तिकडे. पण हे तर प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आमचा आहे. विरोध कुठे आहे? ते मग करतात. त्यांना आम्ही जाणलंय आणि त्यांना आता तिथेच रोखतोय. आज एका महान पंडिताने ट्विट टाकलाय, बाळासाहेबांचा ओरिजिनल मुस्लिम शिवसैनिक उमेदवार दिला, आणि चोपला होता त्यांना त्यांच्या कार्यालयात. त्याने आता त्याच्यावर ट्विट टाकलेलं. आता जाऊ दे, व्यक्तिगत मला कोणावर बोलायचं नाही. ठीक आहे. जागा वाटपाच्या मुद्द्याकडे येऊयात. लोकसभेमध्ये महायुतीच्या जागा वाटपाला बऱ्यापैकी उशीर झाला होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाऱ्या दिल्या जात होत्या. काही वेळेला त्या बदलल्या गेल्या होत्या. कुठलं लोकसभेचं म्हणणं? लोकसभेला म्हटलं मी. त्याच्यातनं धडा घेऊन आता विधानसभेसाठी लवकरात लवकर जागा वाटप करण्याचा कल आहे महायुतीचा, कारण तुमची तर 99 जागांची यादी सगळ्यांच्या अगोदर आली. 99 नंतर आता दुसरी आली. पहिली यादी 99ची आली. जो 121, 122 पर्यंत आम्ही आता आलोच आहोत. नाही, खरं आहे की लोकसभेमध्ये झालेला उशीर इट हॅज कॉस्ट अस, आणि त्यामुळे त्या चुका सुधारल्या. किती जागा अजून मिळतील भाजपला महायुतीमध्ये? तुम्ही आता हेडलाईनच करायची ठरवली आहे ना? तुम्ही आलात की मला अपेक्षा असतेच हेडलाईन मिळणार म्हणून. नाही, असं काही नाही, माझ्या हातात नाही ते. पण सर्वसाधारणतः 145 ते 155 भाजप राहील. 80-85 पर्यंत एकनाथजींची शिवसेना राहू शकते. 50-60च्या दरम्यान अजितदादांचा पक्ष राहील. थोडं इथे तिथे असं वाटतंय. इन्कम्बंटना तुम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे. इतर कोणाला? इन्कम्बंट जे आधीचे आमदार होते त्यांनाच जास्त प्राधान्य दिलेलं आहे. मगाशी हा मुद्दा मी पोल पंडितच्या सेशनमध्ये पण विचारला होता की बाकीच्या राज्यांमध्ये जेव्हा भाजप बरेच प्रयोग करत असते ते त्यांचे सर्वे करतात, त्यांचा एक अभ्यास असतो. मगाशी फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की आम्ही एक मीटर लावलं होतं 50च्या पुढे जे गेले त्यांना. जास्तीत जास्त संख्येनं इन्कम्बंट उतरवणं, जे आत्ताचे आमदार आहेत त्यांना उतरवणं, हे फायद्याचं ठरेल महाराष्ट्रात असं वाटतंय? देवेंद्रजींनी काय उत्तर दिले मला माहित नाही. नाही, त्यांनी इन्कम्बंटना का दिलं असं त्याच्यावरचं उत्तर दिलं होतं. फक्त मला त्याच्यासाठी वाटतं योग्य निर्णय घेतलाय. काय म्हटलं? योग्य निर्णय घेतलाय. पण तुम्हाला काय वाटतं? निर्णय योग्य आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चर्चा झाली होती ती मुस्लिम मतांची, की काही मतदारसंघांमध्ये ती मुस्लिम मतं एकत्रित झाली. आधीच्या काही सेशनमध्ये जेव्हा हा मुद्दा आला त्यावेळेस असं कळलं की विधानसभेमध्ये तसाच पॅटर्न राहील याची काही खात्री नाही आहे म्हणून, किंवा तसं म्हणता येणार नाही आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम मतं कन्सॉलिडेट होण्याला एकीकडे भाजपकडून वोट जिहाद असं म्हटलं गेलं, दुसरीकडे नितेश राणेंची मुस्लिम समुदायाच्या विरोधातली काही वक्तव्य आहेत जी माध्यमांमध्ये खूप चर्चेला आली. लोकसभेची परिस्थिती या सगळ्यामुळं बदलेल असं तुम्हाला वाटतं का, मुस्लिम वोट कन्सॉलिडेशन होण्याची? बघा, हा विषय थोडा गंभीर आहे. वोट जिहादला मी आत्ता तात्पुरता त्यावर बोलत नाही, थोड्या वेळाने मी त्याच्यावरही भाष्य करेन. पण मुस्लिम मतदारांनी ही ठरवायची वेळ आलेली आहे की त्यांनी भावनात्मक मुद्द्यांवरच मतदान करायचं का आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी एक विकासाच्या प्रगतीच्या वाटेवर चालणाऱ्या यात्रेत सहभागी व्हायचं.
आणि म्हणून विशेषतः मुस्लिम मतदारांना मी नम्रपणे आवाहन करीन की भावनात्मक मुद्द्यांचं एक महत्त्व असतं का, तर असतं. मी त्याला सरसकट टाळतो असं म्हणणार नाही, पण याचा कुठेतरी सुवर्ण मध्य गाठणं आवश्यक आहे. मी एकाच बाजूला राहीन असं परसेप्शन कुठल्याही जाती, भाषा, धर्म, लिंग किंवा अजून काही होणं हे लोकशाहीत त्या समाजाला तर पूरक नाहीच, पण लोकशाहीला घातक आहे. आणि म्हणून या अर्थाने विकासाच्या प्रगतीच्या वाटेत तुम्ही या, हे आव्हान मी आपल्या माध्यमातून मुस्लिम मतदारांना त्या ठिकाणी करीन. राहता राहिला आमच्या विरोधकांचा प्रयत्न, त्यांनी याचा उपयोग त्या निवडणूक काळामध्ये लोकसभेच्या आमच्या जे विरोधी मतदान करणार आहेत असं वाटणाऱ्या समाजाला जास्त असुरक्षित करणं. त्या असुरक्षित करण्यामध्ये काही गोष्टी आमच्याकडनं पण भले प्रमुख कोणीच केल्या नाहीत, पण झाल्या कुठल्या तरी स्तरावर. तो कदाचित खालचा स्तर असेल, म्हणजे कार्यकर्त्यातला, पण त्याचा उपयोग करून एक असुरक्षिततेची भावना या मतदारांमध्ये वाढवली. आणि ते करताना कुठल्याही टोकापर्यंत जाऊन खोटं पसरवणं, ज्याला आम्ही फेक नरेटिव्ह म्हणतो, हे त्यावेळेला केलं गेलं. आणि त्याच्यातनं पडलेलं मतदान त्या समाजाचं जवळजवळ एकतर्फा पडलं. आणि जवळजवळ लोकसभेत, एका लोकसभेत 6 विधानसभा येत असतील, तर त्यातल्या एका विधानसभेत इतकं एकतर्फा झालं की 5 विधानसभेमध्ये मिळालेल्या यशाला धुवून टाकून या एकतर्फा मतदानाने आमच्या जोडीत पराभव टाकला. याला आम्ही वोट जिहाद म्हणतोय. आणि म्हणून या वोट जिहादला थांबवायचं असेल तर माझं तर विनंती आहे की आता मुस्लिम मतदारांनीच पुढे यावं. आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहोत. पण तुम्ही हे म्हणताय, पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्या मतदानाला वोट जिहाद म्हणणं, किंवा जो मी उल्लेख केला नितेश राणेंकडची वक्तव्य येणं, ते घुसघुस के मारेंगे वगैरे जे काय होतं ते, याने परिस्थिती सुधारण्याकडे कल आहे का? कारण याने बिघडूच शकणार आहे ना. म्हणजे जर जाणवलं होतं की वोट जिहाद आहे, तर तो आणखीन तीव्र करण्याचा हा प्रयत्न झाला का पक्षाकडनं? ते सॅटिस्फाय कर. जर तुम्ही म्हणता की सुरक्षिततेची भावना नव्हती, तर या वक्तव्यांनी ती भावना सुरक्षिततेची कशी होणार? 2 गोष्टी तुम्ही एकत्र विचारल्यात. राणेंच्या वक्तव्यावर मी भाष्यच केलं नाही, आणि त्यामुळे मी त्याच्याशी संदर्भित अगोदरचं माझं विवेचन नाही. राहता राहिला विषय वोट जिहाद, हे सत्य समाजासमोर आणणे लोकशाहीला पूरक आहे. त्या लोकशाहीवर भरोसा करणाऱ्या, प्रेम करणाऱ्या बहुसंख्य भारतीय समाजाला अशा पद्धतीने मांडणी केली जाते, असं असुरक्षित केलं जातं आणि अशी मतं मिळवली जातात, हे सांगणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून ते कर्तव्य करणं याचे फायदेच होते. ओके, तुमच्या दृष्टीने हे फायदेशीर होणार आहे. ओके, पुढच्या मुद्द्याकडे येऊयात. बऱ्याचशा ठिकाणी बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जाते अशी तक्रार होती आहे, आणि निष्ठावंतांना डावललं जातं अशी तक्रार होते. सुधीर मुनगंटीवारांनी पण विदर्भातल्या काही मतदारसंघांच्या बाबतीमध्ये ते म्हटलंय. घराणेशाही, बाहेरून आलेले उमेदवार, यामुळे भाजपचा मूळ जो कोर कार्यकर्ता आहे, किंवा जो गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहतोय मला कधी संधी मिळेल, नाराज होणार नाही, त्याची काही भीती वाटत नाही पक्षाला? नाही, मुळामध्ये याचं उत्तर देतोच मी. मग पवार साहेब आमच्या कारंजातल्या पाटणी नावाचे जे आमचे आमदार दुर्दैवाने आमच्यात नाहीत आता, त्यांच्या मुलाला घ्यायला का गेले? सुषमा अंधारे आता उद्धव ठाकरेंना जवळच्या का वाटायला लागल्या? कोणाकडे ओरिजिनल आहे जे आम्हाला विचारतायत? त्यांनी पहिलं त्यांच्या गरिबांमध्ये तर बघावं. त्यांच्या घरातलेच त्यांना ओरिजिनल वाटत नाही आहेत. पवारांना त्यांच्या घरातला माणूस ओरिजिनल वाटत नाही, उद्धवजींना त्यांचा चुलत भाऊ ओरिजिनल वाटत नाही. तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारताय? ते तर एका मालकाचे पक्ष आहेत, एका व्यक्तीचे, एका मालकाचे पक्ष. आम्ही तर सरसकट मोकळा पक्ष आहे, हा लोकशाहीतला पक्ष आहे, हे कोणाच्या मालकीचा पक्षच नाही आहे. त्यामुळे आमच्याबरोबर जो येईल, बघा संघामध्ये आमच्याकडे 2 प्रकारचे स्वयंसेवक आहेत असं आम्ही नेहमी म्हणतो. एक जो आज आहे तो, आणि एक जो उद्या येणार आहे तो. म्हणजे जो आज नाही तो उद्या येईल. आता मी नाव घेत नाही, तर ती पण हेडलाईन होईल. त्यामुळे स्वयंसेवक आम्ही आमचं काम करत राहणार. हो, काही प्रयोग फसतात,
हे मात्र नक्की आहे. आणि काही ठिकाणी प्रयोग न केलेले बरे अशी नावं असतात. या दोन गोष्टी ज्या आहेत, या दोन गोष्टी मी मान्य करतो. पण आता ज्यांनी आम्हाला प्रश्न विचारले, आता आम्हाला विचारत होते वॉशिंग मशीन, मग आता सुप्रियाताईंना विचारू काय की हर्षवर्धन काय निर्मा आहे? कोणाला विचारताय कुठले प्रश्न? पण मी तुम्हाला तसा नव्हता विचारला. माझा प्रश्न काय होता की तुमच्या पक्षातले निष्ठावान आहेत ते नाराज नाही का होणार? मुळामध्ये आमच्या पक्षातला निष्ठावान कार्यकर्त्याला खरं सांगू का, सर्वसाधारणतः अपेक्षा खूप कमी आहेत. पक्ष जिंकला पाहिजे हीच अपेक्षा आहे. आणि हे मी केवळ उत्तरासाठी उत्तर देत नाही. जो मूळ स्वयंसेवक, मूळ कार्यकर्ता जो आमचा आहे, तो पहिल्यापासून असू आम्ही सुखाने पत्थर पायात येईल, मंदिर उभारणे हेच आमचे ध्येय, याच्यावर चालणारे आम्ही मंडळी आहोत. आणि त्यामुळे आज तर मोदीजींच्या रूपाने स्वयंसेवक आम्ही पाहतो आहोत. केंद्रात कॅबिनेटमध्ये, राज्यांमध्ये, अन्य राज्यांमध्ये, साऊथमध्ये असे प्रयोग करतच गेलो ना आम्ही. आता तर मंदिर उभारून झालं, आता तर अपेक्षा असतील ना. नाही, त्यामुळे मी तुम्हाला निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे याच्याबद्दल माझं दुमत मिळत आहे. आता यादी जर आपण 122 काढली तर 90% आमचे मूळचेच कार्यकर्ते आहेत. बरं, तुमच्या सोबतचा एक पक्ष आहे आता तो अजित पवारांचा. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवारांच्या पक्षाला बरंचसं ऐकावं लागतंय. सुरुवात झाली ऑब्झर्व्हरमध्ये जे वाक्य आलं त्याच्यावरनं की कशाला घेतलं यांना सोबत, अशा प्रकारचं ते वाक्य होतं किंवा तो पॅरेग्राफ होता. बहुमत होतं मग यांना का सोबत घेतलं असं होतं. त्याच्यानंतर तुमच्या पक्षातले वेगवेगळ्या स्तरावरचे काही नेते अजित पवारांच्याबद्दल बोलले. मग तुमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे काही नेते म्हणाले की आम्हाला यांच्याबरोबर बसावं वाटत नाही. अजित पवारांच्या पक्षाला बाजूला सारण्याचा प्रयत्न होतोय. बघा, एका घटनेचं विश्लेषण करणं हे तुलनात्मक सोपं आहे, पण एखादी घटनाक्रम निर्माण करणं, त्यावेळेला बांधलेले आराखडे हा एक वेगळा विषय आहे. हां, मूल्यमापन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, और तो ऑर्गनायझरला आहे, तो अजून 2 लोकांनी लेख लिहिले असतील त्यांना आहे. पण चित्र निर्माण करताना त्यात कुठले कुठले रंग असले पाहिजेत याचा विचार चित्रकाराच्या डोक्यात आहे. चित्रकाराने ते चित्र पूर्ण केल्यावर ते पसंतीस उतरलं का, कमी उतरलं का, हा पुढचा मुद्दा आहे. आमचं असं मत आहे, आम्ही कर्ते पुरुष आहोत. कर्ते पुरुष म्हणजे मी व्याकरणातला कर्ता असा अर्थाने म्हणतो की आम्ही एक चित्र बघितलं, ते निर्माण केलं, त्याच्यातले काही परिणाम निवडणुकीनंतर दिसले, पण तरी आम्ही ठरवलं आम्ही एकत्रच राहणार आहोत, एकत्रच आहोत. आणि अजितदादांचाही लोकसभेमध्ये आम्हाला उपयोग झालाच. आज विश्लेषणामध्ये त्याची तुलना अन्य कुठल्या तरी वरिष्ठ नेत्याशी केल्यावर ती तुम्हाला कमी दिसत असेल, पण म्हणून उपयोगच झाला नाही असं म्हणणं हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. हे आम्ही कोणीच म्हणत नाही आहोत, ते समोर आलं त्याच्यावरनं आम्ही म्हटलंय. पण काय झालं वोट ट्रान्सफरच्या बाबतीमध्ये, काय झालं खरंच? कारण एवढे वर्ष वेगवेगळे लढणारे नेते होतात मी तुम्हाला सांगू का वोट ट्रान्सफरच्या बाबतीत काय झालं. आता मी लाय डिटेक्टर करा वगैरे म्हणणार नाही, पण खाजगीत तुम्ही उबाटा शिवसेनेच्या कुठल्याही प्रमुख नेत्याशी बोला, तो म्हणतो आमचं आता खत झालंय, फर्टिलायझर, आमचा वापर केला आणि काँग्रेस झाली वर. प्रॉब्लेम तिकडे आहे. आम्ही तिघं जिंकलो नाही, ठीक आहे, आम्ही आता जिंकू. आम्ही एकमेकावर कुरघडा करणार नाही. पण झाली का लोकसभेमध्ये वोट ट्रान्सफर तुमच्या मनासारखं झालं? मग काही गोष्टी राहिल्या, नाही झाल्या, अजून चांगल्या होऊ शकल्या असत्या. हे खरं आहे की म्हणजे असं कुठला पक्ष आहे आणि अशी कुठली निवडणूक आहे की आपण ठरवलं तसंच घडलं, असं होत नाही. आणि त्यामुळे तसं अजितदादांच्या पक्षातल्याही नेत्यांना वाटत असेल अजून असं झालं असतं तर बरं झालं असतं. त्यांचीही काही वक्तव्य आहेत, त्याच्याशी मी सहमत आहे असं नाही, पण त्यांची काही वक्तव्य आहेत की असं आपण करायला नको होतं. ही चर्चा आहे, ती होणारच. म्हणजे वोट ट्रान्सफर हा इश्यू होता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तो नाकारण्याची महत्वाचा मुद्दा. आम्ही इलेक्शन लोकसभेच्या जिंकू शकलो नाही याचं कारण फेक नरेटिव्ह होता. ठीक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांसमोर आहेत. दोन्हीकडे 3-3 पक्ष आहेत. कोणता मुद्दा जास्त महत्वाचा राहील मुख्यमंत्री पदाची जेव्हा निवड होईल तेव्हा? स्ट्राईक रेटचा की ज्याच्या जागा जास्त त्याचा? नाही, मी तुम्हाला हे सांगेन, हे वाक्य पटणार नाही.
मी मागेही म्हटलं की एक्सपायरी डेट महाराष्ट्र विकास आघाडीची जवळ आली आहे आणि बळे त्यांनी विधानसभांच्या जागा वाटपात ते टिकवलं तर निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ते फुटणार आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडी वगैरे काही नाही राहणार. ते तुम्ही 23 तारखेला बघाल. कारण ते कडबोळं जे आहे ते सगळं स्वार्थी लोकांचं आहे आणि त्यांच्यासाठी पद आणि पदाची लालसा ही इतकी महत्त्वाची आहे. मला व्यक्तिगत कोणाचं नाव घ्यायचं नाही आता, पण अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. निवडणूक लढले आमच्याबरोबर उद्धवजी, पदासाठी गेले तिकडे आणि त्याच्यावर गद्दार आम्हालाच सांगतायत. म्हणजे काय चाललंय. आणि म्हणून पवार साहेबांनी एका लेवलला भारतीय जनता पक्षाला म्हटलं नाही नाही नाही, आम्हाला शिवसेनेशी जमू शकत नाही, तुमच्याशी जमेल म्हणून आपण तिघं नको पण आपण दोघं राहू असं म्हणणारे पवार साहेब शिवसेनेबरोबर गेले आणि आमच्याबरोबर राहिले नाहीत. म्हणजे त्यावेळेचं म्हणतो मी. आता ह्या सगळ्यांवर काय भाष्य करायचं. मोठी लोक आहेत ही, मोठी मोठी वाक्य मोठ्या पद्धतीने पसरवतात आणि फिरवतात. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे येऊयात. लोकसभेला या मुद्द्याचा खूप मोठा परिणाम झाला. विधानसभेलाही तो मुद्दा परिणाम करेल असं दिसतंय. मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक गोष्ट आत्ता दिसते, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील जे या आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचं नेतृत्व करतायत ते एकनाथ शिंदेच्या बाजूनं दिसतात किंवा एकनाथ शिंदेच्या विरोधात ते कधी काही बोलत नाही. पण त्यांचं सातत्यानं रोष किंवा त्यांचे सातत्यानं टीकेचे धनी असतात ते मात्र देवेंद्र फडणवीस. का होतंय असं हे, जेव्हा की दोन्ही पक्ष महायुतीमध्येच आहेत? नाही, याचं उत्तर जरांगेंनाच द्यावं लागेल ना. अनेकदा मी बोललोय, मनोज जरांगे पाटील यांना मुळात त्यांच्या सैद्धांतिक भूमिकेवर केलेल्या आंदोलनामध्ये ह्याचा उलगडा करावाच लागेल की ज्या शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण तर दिलं नाहीच, पण देण्याचा प्रस्तावही कधी केला नाही, त्यांच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही. काँग्रेसने तर तोंडाला पानं पुसली. विलासराव आणि त्या अगोदरच्या नंतरच्या काळात अशोकरावांनी तर देऊच शकत नाही अशी वक्तव्य जाहीर केली. मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊच शकत नाही. त्या काँग्रेसवर तुम्ही बोलायला तयार नाही. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित पक्षाने कुठलाही आयोग न नेमता 2 पानांचा GR काढून आरक्षण दिलं, जे टिकणारच नव्हतं, जे टिकलंच नाही. बरं, त्याबरोबर मुस्लिम आरक्षण म्हणजे जोडीला जोडपत्र, जे संविधानातच शक्य नाही, असा खेळ केला. त्या दोन्ही पक्षाच्या सरकारवर जरांगे पाटील साहेब बोलत नाहीत. उद्धवजींनी तर देवेंद्र फडणवीसांनी टिकवलेलं सुप्रीम कोर्टापर्यंत आणलेलं आरक्षण कोर्टाने दिलेल्या निवाड्यामध्ये आहे की तुम्ही वेळीच आयोगाचा रिपोर्ट मराठीतला इंग्लिशमध्ये केला नाही, वकील उभे केले नाहीत, डेट्सवर डेट घेत राहिलात. अशा केल्यामुळे सुद्धा मी जोडतो याचं कारण अजून पण असू शकतात. जे आरक्षण गेलं यांच्या निष्काळजीपणामुळे त्या उद्धव ठाकरेंवर ते बोलायला तयार नाहीत. आणि बोलतायत कोणावर? ज्या देवेंद्रजींनी एवढ्या मोर्चांना सामोरं जाऊन, मी धन्यवाद देईन आमच्या मराठा समाजाला आणि मराठा क्रांती मोर्चाला सगळ्यांना, की ज्या पद्धतीने मोर्चे निघाले त्या सगळ्या मोर्चामध्ये त्यांच्या अपेक्षांना पुरून, समाजाच्या अपेक्षांना पुरून आरक्षण दिलं, कायदा बनवला, त्याच्या अगोदर आयोग, त्याच्या अगोदर क्वांटिफायबल डेटा, हिस्टॉरिकल रेफरन्स, आता ते सगळं मी मांडत नाही. मग ते हायकोर्टात टिकलं, एक बॅच निघाली, विरोधक म्हणजे त्या आरक्षणाच्या विरोधातली लोक सुप्रीम कोर्टात गेली, तिथे टिकलं, डबल बेंचकडे गेलं. त्या देवेंद्रजींवर तुम्ही टीका करता. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांची वक्तव्य ही समाज आता राजकीय दृष्टीने केलेली वक्तव्य असं बघतात, कारण त्यांना याची उत्तरं द्यावी लागतील. पण प्रश्न असा आहे की ते तुम्ही बाकीच्या नेत्यांचे उल्लेख केलात ते ठीक आहे, पण ते एकनाथ शिंदेंना मात्र पाठिंबा देतात, त्यांच्या विरोधात काही बोलत नाही. ते तर तुमच्या सोबत आहेत, म्हणजे काही त्यांचा महायुतीला विरोध दिसत नाहीये, त्यांचा विरोध फक्त भाजपला दिसतोय. असं का होत आहे? नाही, माझं उलट म्हणणं आहे ना की त्यांची वक्तव्य ही पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड प्रश्न न विचारणी असल्यामुळे
ते त्यांच्या बाजूने दिसतात, हा माझा प्रश्न आहे. No, but the same is true with एकनाथ शिंदे also. आम्हाला त्याची काही अडचण नाही. ठीक आहे. जर तुम्हालाच अडचण नसेल तर मग प्रश्नच मिटतो. नाही, काही अडचणी अशा ओपनली मांडता येणार नाही. मगाशी तुम्ही म्हणालात की 2024 नंतर महाविकास आघाडी राहणार नाही म्हणून. राहणार नाही इन द सेन्स की त्यांचं अस्तित्व कमी होईल म्हणून. नाही, पण- फुटेल. फुटेल. महाराष्ट्रात सध्या चर्चा सुरू आहे पडद्याआड पॉलिटिकल रिअलाइनमेंटची. हे त्याचे संकेत आहेत. इट इज टू अर्ली. ठीक आहे. जर या प्रश्नाचं उत्तर इट इज टू अर्ली असेल तर मी आणखीन थोडासा फिरवून विचारते, कदाचित मला हेडलाईन मिळेल जसं तुम्ही म्हणतात तसं. महाराष्ट्रामधले आत्ता लढणारे 3 पक्ष दोन्ही बाजूंनी हे विधानसभेच्या निवडणुकीनंतर सगळे एकत्र असतील का? इकडचे 3 एकत्र आणि इकडचे 3 एकत्र? आमच्याबद्दल काही अडचण नाही. यू टर्न म्हणजे उद्धव टर्न मारण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. ओके. जर तसं असेल तर मग नवीन अलाइनमेंट दिसते असं आम्ही म्हणायचं, ज्या चर्चा सुरू आहेत. लोकशाही आहे, लोकशाहीत सगळ्या गोष्टी होत असतात, चर्चा होत असतात, लोकांना भेटत असतात. आज तरी चित्र मी तुम्हाला स्पष्ट सांगू का, मला तरी आज मी पण काही बैठकांमध्ये महाराष्ट्रात गेलोय, काही लोकांशी बोलतोय. महायुतीचं सरकार निर्भेळपणे येईल, क्लिअर मेजॉरिटीने येईल आणि ते महायुतीचं म्हणजे भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजितदादा पवारांची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI रामदास आठवले आणि अन्य पक्ष. लोकांना भेटत असतात. याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुद्धा येतात. नाही, मला याची माहीत नाही. थँक्यू व्हेरी मच. बऱ्याच प्रश्नांना तुम्ही विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळं अगदी 1 किंवा 2 शब्दांमध्ये टोलवलं, जी तुमची खरं तर स्टाईल नाही आहे. त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की इलेक्शन झाल्यानंतर, रिझल्ट आल्यानंतर जो जरूर. कॉन्क्लेव्ह येईल त्याच्यामधला इंटरव्ह्यू मात्र आणखीन थोडा विस्तृत होईल. जरूर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आज या कार्यक्रमामध्ये आलात, दिलखुलासपणे तुमचे मुद्दे मांडलेत, सगळ्या विचारलेल्या प्रश्नांवर तुम्ही नेहमीच्या स्टाईलनं बोललात त्याबद्दल धन्यवाद.